इराणच्या शेजारी 2001 साली जेव्हा अफगाणिस्तानवर अमेरिकेनं हल्ला केला, त्यावेळेला अमेरिकेनं अगदी सहजपणे अफगाणिस्तानला नमवलं, संपूर्ण देशाचा ताबा घेतला. त्यावेळेला इराण ते सगळं बघत होता. त्यानंतर 2003 साली जेव्हा सद्दाम हुसेनच्या इराकवर अमेरिकेनं हल्ला केला आणि अगदी सहजपणे 3 आठवड्याच्या आत संपूर्ण इराक आपल्या ताब्यात घेतला. सद्दाम हुसेनला देखील पुढच्या 8-9 महिन्यात पकडलं. यावेळी देखील इराण हे सगळं बघत होता. आणि इराण हे सगळं फक्त बघत नव्हता, तर तो पुढच्या स्टेज मागचा शहाणा याप्रमाणे शहाणा देखील होत होता. आणि जर आज बघितलं तर 2026 मध्ये अमेरिकेनं इस्रायलनं इराणवरती हल्ला केलेला आहे, पण प्रत्यक्षामध्ये पहिल्या दिवशी इराणची लीडरशिप मारून देखील इराण नमलेला नाही. आता या युद्धाला देखील आता 3 आठवडे पूर्ण होतील, पण तरी देखील इराणनं माघार घेतलेलं नाही, माघार घेण्याचं नाव देखील घेतलेलं नाही. मग अमेरिकेसारख्या इतक्या प्रगत राष्ट्राला आणि आज 2026 मधली टेक्नॉलॉजी, आताची शस्त्र, आताचं AI, या सगळ्या गोष्टींच्यामुळे अमेरिका आणि इस्रायल एक डेडली कॉम्बिनेशन आहे, पण तरी देखील इराण त्यांच्या विरुद्ध अतिशय शक्तिशाली पद्धतीने लढतोय. ह्या लढण्यामागे एक स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजीमुळेच त्यांनी अमेरिकेसारख्या राष्ट्राला आतापर्यंत नमवलेलं आहे. मग ती स्ट्रॅटेजी काय आहे आणि इराणनं कसं काय हे सगळं घडवून आणलंय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. दुसऱ्या राष्ट्रांच्यावर हल्ला करणं आणि त्या राष्ट्रांमधली जी रजीम आहे, जी सत्ता आहे, त्यांना बदलणं हा अमेरिकेचा जुना खेळ आहे आणि हा खेळ इराणनं गेली अनेक वर्ष बघितलाय. इराणचा अशा पद्धतीनंच खेळ करायचा प्रयत्न 1981 ते 1989 या काळात अमेरिकेने केलेला होता, पण तो तेव्हा फसला होता. आता देखील तो फसू शकतो. याच्या मागे एक स्ट्रॅटेजी आहे आणि त्याला डिसेंट्रलाइज मोझेक स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. डिसेंट्रलाइज मोझेक वॉरफेअर असंही म्हणतात. इराणच्या IRGCचे एक कमांडर होते, मोहम्मद अली जाफरी असं त्यांचं नाव. त्यांनी 2005 ते 2007 या दरम्यान ही स्ट्रॅटेजी डिझाईन केली. आणि डिसेंट्रलाइज मोझेक स्ट्रॅटेजी म्हणजे थोडक्यात मोझेक म्हणजे काय, तर फरशांचे तुकडे लावलेली एक नक्षी असते, तुम्हाला जी स्क्रीनवर दिसत असेल. अशा प्रकारच्या डिझाईनला म्हणतात मोझेक. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात आणि एक डिझाईन तयार होते. अशाच पद्धतीच्या डिझाईनवर किंवा मोझेकवरती ही वॉरफेअरची टेक्नॉलॉजी चालते, जी जाफरी यांनी डिझाईन केलेली. आता यामध्ये कुठलाही एकच नेता, एकच संस्था, एकच महत्वाची कुठली तरी हिरार्की याच्यावरती चालत नाही. ते याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कमांड्स असतात. त्या कमांड्स वेगवेगळ्या पद्धतीनं आणि इंडिपेंडेंटली काम करतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रुप्सना देखील घेतलं जातं आणि त्यांच्या मार्फत देखील हे सगळं काम चालवलं जातं. ते सगळं चाललं जातं. म्हणूनच इराणचं बघा, जर पहिल्या दिवशी खामेनी मेलेले होते आणि इराणला हे माहिती होतं, दुसऱ्या दिवशी सगळ्या जगाला कळलं, पण खामेनी पहिल्या दिवशी गेले. त्यांच्याच बरोबर IRGCचे 12 महत्वाचे लोक देखील त्याच मीटिंगमध्ये होते, खामेनींच्या घरात होते. ते देखील मारले गेलेले होते. पण इराण शरण आला काय? अजिबात आला नाही. इराणच्याकडं पुढचे लीडर्स तयार होते. इराणला पुढं काय करायचं होतं ते माहिती होतं. ती स्ट्रॅटेजी कशी आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर या स्ट्रॅटेजीमध्ये काही भाग आहेत. पहिला आहे डिसेंट्रलायझेशन, म्हणजे कुठलंही सेंट्रल कमांड आणि सेंट्रल कमांड म्हणेल तसं संपूर्ण देश चालतो असं होत नाही. म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये सेंट्रल कमांड सोडून इतर अनेक छोट्या मोठ्या कमांड असतात आणि प्रत्येक कमांड इंडिपेंडंट असते, स्वतंत्र असते. त्यांना हे माहिती आहे की युद्ध झालं तर युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण काय करायचं आहे. त्यांना आपण काय करायचं हे माहिती असताना आपल्या सेंट्रल कमांड करून डिसिजन घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे हे बघायची गरज नाही. त्यांना माहिती आहे की आता UAE वर हल्ला करायचा आहे तर ते UAE वर हल्ला करतील. त्यांना माहिती आहे की आता सौदीवर हल्ला करायचा आहे ते करतील. त्याच्यासाठी कोणाची परमिशन घ्यायची त्यांना गरज लागत नाही. याच्यातली दुसरी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे नो हेड नीडेड, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं नेतृत्वाची गरज नसते. ज्या वेळेला एखादं नेतृत्व मरतो किंवा महत्वाचा नेता मरतो, त्यावेळेला पुढच्या महत्वाच्या लोकांनी येऊन काम हातात घ्यायचं आणि त्या पद्धतीने काम करायचं. म्हणजे थोडक्यात डोकं नसताना शरीर लढू शकतं, अशा पद्धतीची ही स्ट्रॅटेजी असते. यामध्ये खालच्या लोकांना माहिती आहे की आपण हल्लाच करायचा आहे, माघार घ्यायची नाही आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट करून ठेवलेली आहे इराणमध्ये स्पेसिफिकली, ती म्हणजे सक्सेशनची एक लॅडर बनवलेली आहे, एक हिरार्की बनवून ठेवलेली आहे. म्हणजे IRGCचा समजा सेंट्रल कमांडर असेल तर सेंट्रल कमांडर एक असेल तर तो त्या पदावर असेल, दुसरा आणि तिसरा तिथं ऑलरेडी तयार असतो. म्हणजे 3 जणांची एक सक्सेशन, म्हणजे 3 लोक एका पदासाठी तयार असतात. त्यातला जर समजा पहिला माणूस मेला तर दुसरा माणूस त्याची जागा घेतो, तिसरा माणूस 2 नंबरला येऊन वेटिंगला थांबतो आणि एक चौथा माणूस असतो त्याला 3 नंबरला नेमणूक करून ठेवली जाते. म्हणजे काय, कधीही तुम्ही इराणच्या कुठल्याही लीडरला मारलं तर 3 माणसं त्याच्या पुढची तयार असतात. त्यामुळे ही सक्सेशन लॅडर
कायम कामाला येते आणि असं कधीच होत नाही की त्या पर्टिक्युलर कमांडमध्ये कुणी नेताच नाही. त्याच्यामध्ये आणखी एक स्ट्रॅटेजी असते की मल्टी लेयर्ड अटॅक करायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या सेंटर्समधून अटॅक करायचे. सगळं काही तेहरानमधून चालतं असं नाही. दक्षिण इराणमधून गोष्टी चालतात, पूर्व इराणमधून, पश्चिम इराणमधून, सगळ्या इराणच्या भागामधून या गोष्टी चालतात. यामध्ये मिसाईल अटॅक्स होतात, ड्रोन्स, स्वार्म ड्रोन्स, वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळे अटॅक केले जातात. वेगवेगळे टार्गेट्स प्रत्येकाला अगोदरपासूनच सांगितलेले असतात की युद्धजन्य परिस्थितीमध्ये कुणी कुणाला टार्गेट करतं. प्रत्येकाने एकच टार्गेट आपल्या समोर ठेवून त्याच्यावरती अटॅक करायचं नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी अटॅक करायचं. यामध्ये आणखी एक स्ट्रॅटेजी असते ती म्हणजे यूज ऑफ प्रॉक्झीज. जे प्रॉक्झी असतात, इराणचे अनेक प्रॉक्झी संघटना आहेत, त्यांचा वापर इराण करतो. आता प्रॉक्झीचा वापर इराणनं सुलेमानी यांच्या काळात करायला चालू केले. आता याच्यामध्ये काय असतात तर हिजबुल्ला, हमास, हुती, रेजिस्टन्स ग्रुप्स अशा वेगवेगळ्या संघटना आहेत. या सगळ्या संघटना वेगवेगळ्या देशांमधून इराणसाठी काम करतात. खरं तर युद्ध इराणचं आहे, पण बघा युद्धाच्या दुसऱ्या दिवशीच हिजबुल्लानं लेबनॉनमधून इस्रायलवर अटॅक करायला सुरुवात केली. युद्ध झाल्यानंतर लगेचच काही दिवसात येमेनमधून या हुती बंडखोरांनी इस्रायलवर अटॅक करायला सुरुवात केली. म्हणजे काय तर एकाच वेळेला इराणचे हे सगळे प्रॉक्झीज काम करतात. तुम्ही जर 2 दिवसापूर्वीची बातमी बघितली असेल तर अमेरिकेचा एक स्ट्रॅटो टँकर इराकमध्ये पडला, वेस्ट इराकमध्ये. तो पडला, तो इराणनं पाडला नव्हता, तर तो पाडलेला होता रेजिस्टन्स ग्रुप्सने. आता हे रेजिस्टन्स ग्रुप इराणसाठी काम करतात आणि ते राहतात इराकमध्ये. त्यामुळे अशा वेगवेगळ्या संघटना यांनी बांधून ठेवलेल्या आहेत, त्यांना फंड केलेला आहे आतापर्यंत. कशासाठी? अशी कधी परिस्थिती आली तर तुम्ही सगळ्यांनी एकाच वेळेला चौफेर हल्ला शत्रूवरती करायचा यासाठी. आता या स्ट्रॅटेजीचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. तुम्ही एकाच वेळेला अचानकपणे त्यांना संपवू शकत नाही, इराणला संपवू शकत नाही. तुम्ही त्यांचा नेता मारला, महत्वाचे बाकी लीडर्स मारले, कमांडर्स मारले म्हणून इराण संपला नाही. त्यांनी संपण्याचं सोडा, त्यांनी माघार घेण्याचं डिस्कशन करूया, चर्चा करूया. आता खामेनी मेलेत, आपण माघार घ्यावी की आपण पुढे लढावं, अशी चर्चा सुद्धा इराणमध्ये झाली नाही. ज्या दिवशी खामेनी मेले ते ठीक आहे, त्यांनी पाठीवर टाकलं आणि लगेच लढायला पुढे उभे राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच वेळी तुम्ही सगळ्या कमांड्सला अशक्त करू शकत नाही, सगळ्या कमांड्सला मारू शकत नाही. कारण वेगवेगळ्या ठिकाणी हे मोजेक आहे. सगळ्यांनाच तुम्हाला मारायचं आहे तर ते अवघड आहे. तुम्ही काही ठिकाणी काही भागाला डॅमेज करू शकता, पण दुसरा भाग असतो तो तोपर्यंत बलवत्तर झालेला असतो, तो अटॅक करतच असतो. त्यामुळे एकाच वेळेला सगळ्यांना वीक करणं अशक्य असतं. तिसरी एक गोष्ट असते ती म्हणजे प्रेडिक्टेबिलिटी. म्हणजे तुम्ही सेंट्रल इराणमध्ये किंवा उत्तरेकडच्या इराणमध्ये जर हल्ले करायला चालू केले आणि तिथं त्यांच्यावरती हल्ले करून तुम्ही त्यांना बेजार करत असाल, तर त्याच वेळेला तुम्हाला माहिती नसतं की दक्षिणेकडून, पूर्वेकडून वेगवेगळ्या दिशेला हल्ले होऊ शकतात आणि तुम्ही वीक होऊ शकता. त्यामुळे हे अनप्रेडिक्टेबल अटॅक एका वेळेला होऊ शकतात इराणमधल्या वेगवेगळ्या भागातून. दुसरी गोष्ट अशी होते की हे युद्धामध्ये अनेक वेगवेगळे प्लेयर्स, अनेक वेगळे मोजेक असल्यामुळं ते युद्ध खेचण्याची जी क्षमता आहे इराणची ती खूप जास्त आहे. त्यांचं असं नाही आहे की महिन्याभरात ते माघार घेतील आणि शरण येतील. कितीही मोठी समोर महासत्ता असली तरी इराण हे युद्ध आणखी जास्त वेळेपर्यंत खेचू शकतो. ते म्हणतातच की आम्ही 10 वर्षासाठी लढायला तयार आहे आणि ते खरोखर तयार आहेत, कारण अगोदर त्यांनी अशा प्रकारचं एक युद्ध अमेरिका समोर असताना केलेलं आहे. त्यामुळे त्यांना फरक पडत नाही. आणि यामध्ये आणखी एक फॅक्टर आहे, तो म्हणजे ते सगळ्यांना त्रास देऊ शकतात. असं नाही की फक्त अमेरिकेला त्रास दिला म्हणजेच अमेरिका शरण येईल. त्याच वेळेला ते जगाची सगळ्या नाकेबंदी करतायत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये. अशा गोष्टींच्यामुळे काय होतं, भारतासारखे देश अडचणीत येतात, चीनसारखा देश अडचणीत येतो. जे मोठे देश आहेत आणि तेलावर अवलंबून आहेत, त्या दोघांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो. मग काय करतात हे देश? अमेरिकेवर, इस्रायलवर प्रेशर क्रिएट करतात की तुम्ही हे युद्ध बंद करा, अन्यथा सगळ्यांना, जगाला त्रास होतोय. त्यामुळे एकाच वेळेला प्रेशर बिल्डअप होतं युद्ध करणाऱ्या देशांच्यावरती, म्हणजे अमेरिका, इस्रायलवरती. अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीचा वापर करून आतापर्यंत इराणनं 3 आठवडे हे युद्ध खेचलेलं आहे. अमेरिकेसारख्या एवढ्या महासत्तेला त्यांनी आतापर्यंत बेजार केलेला आहे. आणि म्हणूनच मागच्या काही दिवसात बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प डेस्परेट झालेत. पहिल्या आठवड्यात ते म्हणायला लागले होते की अमेरिका ऑलरेडी जिंकलेली आहे, पण आता ते असं म्हणायला तयार नाहीत. आता ते नाटोला धमकी देत आहेत. आता ते चीनला रिक्वेस्ट करतायत की तुम्ही काहीच कसं काय बोलत नाही, तुम्हाला देखील त्रास होतोय. चीन काही बोलणार नाही, चीनला बोलायची काही गरज नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची परिस्थिती आता अशी झाली आहे की आपण हे युद्ध संपवू शकत नाही हे त्यांना कळलंय. त्यांना असं वाटतं की सगळ्या जगाने या युद्धात उतरायला पाहिजे. जसं अमेरिकेने हात भाजून घेतलेत तसंच सगळ्यांनीच भाजून घ्यायला पाहिजे. मग सगळेजण हरले असं म्हणता येईल, पण प्रत्यक्षात हे युद्ध अमेरिकेच्या हातातून खूप दूर चाललंय एवढं आपण म्हणू शकतो. आणि त्यासाठी इराणची ही जी मोझेक स्ट्रॅटेजी आहे ती त्यासाठी जबाबदार आहे. या संपूर्ण विषयाबद्दल, इराणच्या या स्ट्रॅटेजीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.